केलेला अभंग आहे. खर तर मागणी आणि या मागणीतून भगवान शंकराची आराधना या दोघांचा समन्वय आपण साधणार आहोत. मुळातच भगवान शिव हे दैवत अतिशय उग्र आहे. पण जितकं उग्र माणूस एका क्षणात तांडव केला की सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठाई आहे ते भगवान शंकर. पण एक आहे, हा तांडव जरी करणारा असला, हा संहार जरी करणारा असला तरी महाराज या तांडव आणि संहार करणाऱ्या देवतेच्या अंतःकरणामध्ये नाथ बाबा सांगतात, मुळात हा भोळा आहे. हा भोळा आहे, पण एक विशेष आहे, जो माणूस भोळा असतो ना तो माणूस साधा असतो. बघा, जो माणूस भोळा असतो ना, कोणी उठत पेंट्या जागिरणीत दळण ठेवलं, घेऊन या तेवढं. पेंट्या जा इस्त्रीला कपडे दिले, आण तेवढी. पेंट्या जा पोरग शाळेतून आणायचं, आण तेवढं. अख्ख्या गावाची कामं पिंट्याकडे. का? पिंट्या भोळा आहे. जो भोळा आहे ना तो साधा असतो. जो भोळा आहे सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतो, पण तो मात्र सगळ्यांचा गडी असतो. पण या देवतेचं विशेष आहे, नाथ बाबा म्हणतात भगवान शंकर भोळे आहेत, पण नुसते भोळे नाही, भोळे असून ते चक्रवर्ती सम्राट आहेत. अवघं जग त्यांच्यावरती प्रेम करते. जरी ते भोळे असले ना तरी अख्खं जग मात्र त्यांच्या ताब्यात आहे. असं विश्वाचं हे भोळं दैवत. आणि त्या भोळ्या दैवताचे म्हणजे भगवान शंकराचं असं विशेष पर्व काळ आहे, तो म्हणजे महाशिवरात्र. देवो के देव महादेव बडे बाबा. खरं तर असं ज्यांना सगळ्या देवांचाही देव असणारे भगवान शंकर आणि त्या भगवान शंकरांच्या साधनेचा, तपश्चर्येचा आणि प्रार्थनेचा हा विशेष दिवस आहे. आणि म्हणून या भोळ्या दैवताची उपासना करण्याकरता आजचा हा विशेष काळ असल्यामुळे अभंग सुद्धा भगवान शंकरांच्या मुळातच त्यांचं स्वरूप कसं आहे या स्वरूपाची ओळख करून देणार आहे. तुम्हाला माहितीये किती भोळे आहेत? तुम्ही शिवलीलामृताचं पारायण जर केलं असेल तर ते शिवलीलामृताच्या एका अध्यायाचं विशेष आहे, सत्य घडलेली घटना आहे. एक सामान्य चोर आहे. किती भोळा असावं एवढ्या करता मी तुमच्याशी बोलते. सामान्य चोर आहे. दिवसभराचा आणि रात्रभराचा धंदा एकच, चोऱ्या करायच्या, दुसरा उद्योग नाही. आजही निघालाय, आजही गेलाय चोरी करण्याच्या उद्देशानं. त्यांनी घरही निवडली, अनेक ठिकाणी प्रयत्नही केला, सापळे लावले, पण दुर्दैव असं त्याला चोरीच मिळाली नाही. रात्रभर 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 त्यांनी अख्खी घरं ना घरं पछाडली, पण त्याच्याच्यानी चोरी मिळणं शक्य होईना. ऐवत सापळे ना, माल मिळेना, काय करावं असा प्रश्न ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला त्यावेळेला त्यानं विचार केला. आता निघाला, गावातून बाहेरही पडला, आणि जसा गावातून बाहेर पडला साधारण अरण्याचा रस्ता आहे, आणि त्या अरण्याच्या रस्त्याने जाताना काय त्याचं सुदैव असेल, जिथं थांबला तिथे एक जुनाट जीर्ण असं असणार शिव मंदिर आहे. जीर्ण शिव मंदिर जुना आहे. गेलाय, आतमध्ये पाऊल ठेवलाय, मध्यरात्रीचा सुमार आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याला भगवान शंकराची पूजा करायची आहे ना त्यांनी लक्षात ठेवायचं, दिवसभर भगवान शंकराची पूजा तुम्ही कराल का नाही मला माहित नाही, पण ज्याला भगवान शंकराच्या पूजेचं विशेष फल पाहिजे त्यांनी भगवान शंकराची निषेध काळातली पूजा करावी. निषिद्ध काल, निषिद्ध म्हणजे निषिद्ध काल याचा अर्थ आहे भगवान शिवाची पूजा ही रात्रीची आहे, आणि त्या रात्रीमध्ये
म्हणजे आजचा जो पूजेचा निषिद्ध काळ आहे तो काळ 12:30 ते 1:15 आहे. त्या 12:30 ते 1:15चा काळ निषिद्ध काळ आहे आणि त्या निषिद्ध काळामध्ये भगवान शंकराची पूजा मध्यरात्र उलटून गेलेली आहे आणि सुदैवानं तो निषिद्ध काळ चालू झालेला आहे. हे चोरटा आतमध्ये गेलं. अरे काय म्हटला दुर्दैव माझं, एकही चोरी मिळाली नाही. आज एकही माझ्या मनासारखं घर मला मिळालं नाही, मला ऐवज मिळाला नाही. काय करू? नाराज आहे. मंदिरामध्ये आलाय आणि जसं त्याने ती शिवपिंड पाहिली, लिंग पाहिलं, आता चोरच तो. हात जोडायचं काय हो त्याला? त्याला तसली बुद्धीच नाही. आला तिथं त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार आहेत. मला कधी चोरी सापडायची? जर चोरी सापडली नाही तर माझ्या घराची चूल पेटणार नाही, माझ्या लेकरा बाळांना खायला मिळणार नाही. मनामध्ये नाना तऱ्हेचे विषय. देवाचं काहीच नाही. जसा आला आणि त्याचं लक्ष गेलं, ते लक्ष वरच्या चोर खडा शिव मंदिर में, चोर खडा शिव मंदिर हो, पापता उसके अंदर में, पापता अंदर में, घंटा आया उसे नजर, दो था शिव जी के ऊपर, घंटा आया उसे नजर, दो था शिव जी के ऊपर, लेकिन था काफी ऊंचा, लेकिन था काफी ऊंचा, उस तक वो कैसे पहुंचा, लालच में चक्कर में डाला, हाँ मेरा भोला ने जग से निराला, बम बोला बम बोला बम बोला, बोला बम बोला बम बोला बम बोला, बम बोला बम बोला बम बोला, बोला बम बोला बम बोला बम बोला. वा सुंदर. मला काही कळलं नाही पण छान होतं. त्याला विचार केला, आतमध्ये गेला, त्याचं लक्ष गेलं त्या घंटेकडं. घंटेला त्यांनी पाहिलं आणि मग त्याच्या डोक्यात आलं, म्हणलं बाकीचं जाऊ द्या, आता चोरी तर मिळाली नाही पण घंटा पाहिली. घंटा कशाची असते? तुम्ही कशाची देता देवाला? लोखंडाची. मग शाबास, पितळेची. त्याचं लक्ष त्या घंटेकडे गेलं. म्हणलं बाकीचं जाऊ द्या, घंटा तर पितळेची दिसतीये, जास्त नको, निदान चूल पेटण्यापुरतं जरी मिळालं तरी भरपूर झालं. ही घंटा आपलं तेवढं काम करणार आहे. आता चोरच तो, त्याला काय मतलब आहे? त्याला बाकी काही मतलब नव्हता. जसा गेला त्याने भरपूर वेळा हात लावण्याचा प्रयत्न केला पण त्या घंटेपर्यंत त्याचा हातच पोचेना. ते बुटकं होतं. बऱ्याच चाचा उंच केल्या, हात केला, अमुक तमुक सगळे भानगडी केल्या पण त्याचा काही हात त्या घंटेपर्यंत पोचेना. जरा ऍडव्हान्स होत ते. ऍडव्हान्स तुम्हाला चांगलं कळतं आजच्या काळात. ऍडव्हान्स जरा आगाव. त्यांनी विचार केला, म्हणला तसा तर घंटेपर्यंत हात पोचत नाही आणि घंटा तर मला पाहिजे. आता घंटेला काढण्याकरता मला एकच इलाज आहे. मागचा पुढचा विचारच केला नाही, त्या लिंग शिवपिंडीवरच पाय दिला. दोन्ही पाय दिले आणि त्या पिंडीवर उभा राहिला आणि मग त्याचा हात त्या घंटेपर्यंत पोचला. पाय कुठे आहेत? पिंडीवर. आणि मग घंटा काढायला इतका एकरूप झाला, इतका एकरूप झालाय. त्याचं लक्ष त्या घंटेकडे आहे. त्याला घंटेशिवाय दुसरं काही दिसत नाही. ती घंटा वाजतीये, हलतीये, त्याचं लक्ष त्या घंटेकडे आहे. एकरूप झालेलं आहे. ती घंटा काढता काढता आता त्या बाबाने विचार केला. कोणी? शंकरानी. त्या बाबाने विचार केला, अरे म्हटले आज पहाटेपासून भक्त मला जोरले, सुट्टी नाही मला. कोण बेल आणते, कोण दूध आणते, कोण दही आणते, कोण भस्म आणते, कोण शिवामुठी आणते, कोण काय करते, कोण भले मोठे हार आणते, कोण मोठ्या मोठ्या भेटी वस्तू मला आणि अर्पण करते. पण ते अर्धेच आहेत. ते अर्धेच आहेत. हा पहिला भक्त आहे जो मला अख्खा अर्पण झालाय. जाग्यात ना तुम्ही? तुमची डोकी मोबाईल मध्ये नसली म्हणजे झालं. नाही तर मी तुमच्या पुढे
प्रपंच केला तरी व्यर्थच आहे. लक्ष माझ्याकडे ठेवा. म्हणजे पहिला भक्त आहे जो मला अख्खाच्या अख्खा अर्पण झालेला आहे. एवढा आनंद वाटला या बाबाला. किती बोळा असावं, किती बोळा असावं. आता ते चढलं कशाला होतं? अहो घंटी करता याने विचार केला हा अख्खा मला अर्पण झालाय. जसा एवढा आनंद, आनंदाच्या भरात देव बाप्पा त्याच्या पुढं मी नाही. नाथ बाबांचंच एक प्रमाण आहे. चोरे पिंडी दिला पाय, हा चोरे पिंडी दिला पाय, हा चोरे पिंडी दिला पाय, चोरे पिंडी त्याच्या पूजने ध्याय देव, त्याच्या पूजने ध्याय देव, चोरे पिंडी दिला पाय, चोरे पिंडी दिला पाय, चोरे पिंडी दिला पाय, चोरे पिंडी दिला पाय. वाह क्या बात आहे पकवाजे, जबरदस्त. चोरे पिंडी दिला पाय, त्याच्या पूजने ध्याय देव. इतका बोळा आहे. त्याच्या दरबारात चोरी करायला गेलेला सुद्धा त्याच्याकरता पूर्णत्वाला गेलेला बघताय. जितका बोळा आहे. पण वेळ आली ना, भगवान शंकर आला, तो साध्या भक्तांना पावतो. पण एवढीशी जरी चूक झाली ना तरी मग मरणच, मग ताडणच आहे. आणि मग तेवढ्या करता हा भोळा जरी असला तरी याच विशेष आहे. हा चक्रवर्ती आहे, जगज्जेता आहे. याच एवढं मोठं अधिष्ठान आहे भगवान शंकराचं. तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही. दक्ष नावाचा प्रजापती, हरिद्वार, तुम्ही हरिद्वारला जर गेला असाल तर हरिद्वारच्या जवळ 3 किलोमीटर अंतरावरती कनखल नावाचं क्षेत्र आहे. तुम्ही कदाचित जर तीर्थयात्रेत गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल. कनखल नावाचं क्षेत्र आहे. आणि त्या कनखल नावाच्या क्षेत्रामध्ये हा दक्ष नावाचा प्रजापती आहे. या दक्षाची कन्या आहे, जिचं नाव आहे माता सती. दक्ष कन्या. या दक्षाची कन्या सती ही भगवान शंकराची पत्नी आहे. पण अपमान झाला. एखाद्या सभेमध्ये जर आपण गेलो आणि त्या सभेत गेल्यानंतर मोठ्या माणसाच्या स्वागताकरता कोण उठले याच्याकडे माणसाचं लक्षच नसतं. मग कोण बसलंय याच्याकडे लक्ष असतं. स्वागताला उठणाऱ्यांकडे लक्ष नसतं, बसलंय कोण याच्याकडे पाहायचं. या दक्ष नावाच्या राजाला प्रजापती पदवी ज्यावेळेला मिळाली त्यावेळेला सगळ्या देवदेवतांनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. त्या सत्कारात सगळ्या देवता उभ्या राहिल्या. पण भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर मात्र बसलेले होते. या दक्षाने पाहिलं, म्हणले बाकीच्यांचं जाऊ दे, भगवान ब्रह्मदेव उभा राहिले नाही. मला काही वाटलं नाही, कारण तो माझा बाप आहे. बापाने काय पोराचं स्वागत करायचं. भगवान विष्णू उभं राहिले नाही, कारण ते माझे आजोबा आहेत. आजोबांनी कशाला उभं राहायचं. पण म्हणले भगवान शंकर माझे जावई आहे. लेख दिले ना त्यांना. सती लेख आहे ना, लेख दिलेली आहे. माझा जावई माझ्या स्वागताला उभा राहत नाही, याचा अर्थ मी निवडून आलेलो जावयाला खपलं. राजकारण तेव्हापासून आहे, ही मजा तेव्हापासून आहे. मी उभा राहिलो, मी निवडून आलो, हे खपलं नाहीये. राग आहे या दक्षाच्या मनामध्ये. आणि तो राग आता तसा पेट्टा ठेवलेला आहे दक्षानं. आणि मोठा यज्ञ केलाय त्या कणखल नावाच्या भूमीमध्ये. सगळ्यांना निमंत्रण आहे, एकट्या सतीला मात्र निमंत्रण दिलं नाही. पण सगळ्या देवता ज्यावेळेला ती विमानं आणि त्या कैलास पर्वताहून निघाली, सगळ्यांनी पाहिलं. अरे, आणि सती माता पाहते, कुठं चालले ते देवदेवता. विचारलं कुठे आहे तुमचं, जाणं कुठे आहे. तुम्हाला माहित नाही कुठं. अहो तुमच्या वडिलांच्या घरी. दक्षराजाच्या. हो का.
अहो मोठा यज्ञ आहे, आम्हाला निमंत्रण आहेत, तुम्हाला नाही. नाही म्हणले मला निमंत्रण नाही. अहो म्हणले असं काय करता, तुम्ही तर त्यांची मुलगी आहात आणि मुलीला निमंत्रण नाही म्हणजे काय? आम्ही निघालो, तुम्ही लवकर चला. आता विचार करा, पोरीच्या माहेरी सगळेजण निघाले तर पोरीला जाता येत नाही म्हणजे किती अवघड प्रसंग आहे. दम निघे नाही सतीला. तशी पळत गेली, भगवान शंकर ध्यानस्थ आहेत, गेली त्यांच्या जवळ हात जोडले. स्वामी स्वामी माझी इच्छा आहे, आपण बाबांच्या घरी जाऊयात. ते म्हणले सती तुला सांगू, जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना चाहिए. जिथं आदर नाही तिथं जाऊ नये. आणि एक लक्षात ठेवा, निमंत्रण असलं तरच जावं असं ठिकाण म्हणजे लग्न आणि पूजा आहे. निमंत्रण असलं तरच जावं, लग्न आणि पूजा. निमंत्रण असलं तरी जाऊ नये अशी ठिकाणं आहेत. तमाशा, ऑर्केस्ट्रा, डान्स अशी ठिकाणं आहेत की निमंत्रण असलं तरी जाऊ नये आणि निमंत्रणाची वाटच पाहू नये. त्याचं नाव आहे कीर्तन. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. निमंत्रणाची वाटच पाहू नये, त्या ठिकाणाचं नाव आहे कीर्तन. या सतीने विचार केला, स्वामी स्वामी चला ना. नाही, मला तुझ्या वडिलांचं निमंत्रण नाही, मी येणार नाही. म्हणली ठीक आहे, पण गुरुला शिष्याच्या घरी, मित्राला मित्राच्या घरी आणि मुलीला आई वडिलांच्या घरी कधीच कुणी रोखायचं नाही. कधीच कुणी रोखायचं नाही. तिला जायचंय ना, तिला जाऊन द्यावं, पण कधीतरी तिने कधीतरीच जावं. ते म्हणाला वा, आता आपल्याला चान्सच मिळाला. तसं नाही. या तिघांकरता मित्रानं मित्राच्या घरी, गुरुनं शिष्या आणि शिष्याची गुरुकडं आणि मुलीनं आई बापाकडं नक्की जावं, पण कधीतरी जाण्यात मजा आहे. या सतीनं विचार केला, मान्य आहे मला, तुम्हाला नसेल पण मला तर जाण्याकरता परवानगी आहे, मी नक्की जाईल. गेली, त्या दक्ष राजाच्या घरी गेली, पण एवढा अपमान झाला तिचा, एवढा अपमान झाला. सगळ्यांना स्थान आहे पण एकट्या भगवान शंकराला स्थान नाही. हे पाहिलं आणि अपमान असह्य झाला. म्हणून त्याच दक्ष राजाच्या यज्ञकुंडामध्ये या सती मातेनं उडी घेतली आणि तिच्या देहाची राख झाली. बापाच्याच घरात या पोरीनं स्वतःचा देह संपवून टाकला. पण अंतःकरणातली या सतीची इच्छा आहे, जन्म जन्म शिवपद अनुरागा. जन्मोन जन्मी मला शंकर हाच पती मिळावा. आणि अंतःकाळाला केलेली वासना ती कामाला आली आणि शेवटची वासना म्हणून सतीचा तो देह जिथं निर्माण झाला, आता त्याचे जे तुकडे झाले ते तुकडे म्हणजे सगळी शक्तिपीठ निर्माण झाली, हेही तुम्हाला माहिती आहे. आणि त्या शक्तिपीठातला जो मूळ देह आहे तो हिमालय नावाच्या पर्वताच्या घरी तिचा जन्म झाला. पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. पर्वताची कन्या म्हणून ती पार्वती. आणि महाराज ती पार्वती जन्माला आली, एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. घरामध्ये लेक जन्माला येणं हे चैतन्य आहे, आनंद आहे, सण आहे. फक्त ती लेक सद्गुणी असावी, अवगुणी असली की बापाची मान खाली आहे. एवढा आनंद झाला या दक्षाने हिमालयाला आणि त्याची पत्नी आहे सुनैना, या दोघांनाही एवढा आनंद. आनंदाच्या भरात त्या लेकीचं स्वागत केलं. पण ती लेक तपश्चर्या करणारी आहे. भगवान शंकराच्या प्राप्ती करता तपश्चर्या करणारी आहे.
आणि त्या तपश्चर्येचा परिणाम भगवान शंकराला या पार्वती माते समवेत विवाह करण्याकरता ज्यावेळेला आग्रह केला, नारदजीनं सांगितलं, देवा तुमच्या पोटी येणारा पुत्र तारकासुर नावाचा दैत्य मारणार आहे आणि त्याकरता तुम्हाला विवाह करावा लागणार आहे. भगवान शंकर म्हणले, नंदी नारदजी, जो माणूस एकदा घोड्यावर बसला तो माणूस परत परत घोड्यावर बसण्याच्या भानगडीत पडत नाही. ज्याने एकदा मजा घेतली तो परत मजा घेण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि तुम्ही मला परत आग्रह करताय. म्हणले, होय आमची इच्छा आहे, म्हणून तुम्ही परत एकदा पुन्हा एकदा तुमची वाट बघणारी तुमची पत्नी पार्वती तिच्या करता तरी हा निर्णय घ्या. आणि ज्या वेळेला पार्वती माईची परीक्षा घेतली आणि अनंत परीक्षेनंतर पार्वती माता पूर्णपणे त्या परीक्षेमध्ये उतरली आणि विवाह ठरला. नारदजी मध्यस्थी आहेत, मध्यस्थी केली नारदजींनी दोघांचा विवाह आणि थाटामाटात विवाह करायचा आहे भगवान शंकराचा. आणि तो आजचा हा पर्वकाळ आहे. शिव आणि शक्तीचं मिलन म्हणजे महाशिवरात्र आहे. शिव आणि शक्तीच्या मिलनाची किमया ही आजच्या रात्रीमध्ये घडलेली आहे. आणि खरंच ती वेळ जवळ येत चाललेली आहे. सगळीकडे आनंदी आनंद सृष्टीमध्ये मिळालेला आहे. आणि त्या आनंदामध्ये ज्या वेळेला भगवान शंकराचे गण आहेत, शृंगी नंदी ज्यांची नावं आहेत, पटापट पळत आले. म्हणजे देवा, भगवान शंकराला म्हणतायत, देवा अहो हे सगळे 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 जण देवता नटलेले आहेत बघा, आणि तुम्ही मात्र आहे तसाच आहात. नंदी, अरे म्हणले तुला माहिती आहे मी साधा आहे, मी बोळा आहे आणि मला असंच राहू द्या. अहो म्हणले, देवा असं काय करता? मी जास्त नाही थोडेसेच दागिने आणतो, तेवढे तरी दागिने घाला. म्हणले, आण बाबा तुझी इच्छाच आहे ना. अहो म्हणले, नवरदेव आहात तुम्ही, नवरदेवाला शोभतील तेवढे तरी दागिने. नाईलाज झाला भगवान शंकरात. आणा आणा म्हणले, माझे दागिने आणा. टोपलीवर दागिने आणले नंदिनी. टोपलीवर काय श्रीमंती असेल बाबाची. टोपलीवर दागिने आणले आणि जसे पुढे ठेवले. आता असं आहे, नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायको जोडीनं लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गेली. ती बायको आहे ना, ती नवऱ्याला म्हणते, का हो काय बघा ना तिकडं. कुठं? अहो समोर. तुम्ही नका बघू. अहो बघा ना तिकडं समोर. अगं पण काय? अहो म्हणली, बघा तर खरं. अगं पण काय बघू? बघा लक्ष्मी माता काय सुंदर दिसतायत. का? कशामुळं? म्हणले, काय त्यांच्या गळ्यातला गंठण आहे मला तर 25 तोळ्याचा वाटतोय हो. मग तेवढा 25 नाही, निदान 15चा तरी, 15चा तरी मला करा. निम्मे पैसे मी माझ्या वडिलांकडून आणते आणि निम्मे पैसे इकडून तिकडून करून तुम्ही करून पण मला द्याच. जसा लक्ष्मी मातेच्या गळ्यात आहे तसाच दागिना मला हवा. म्हणजे लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गेल्यानंतर असं घडणार आहे. पण हीच नवरा बायको जोडीनं भगवान शंकराच्या मंदिरात गेली. हात जोडले मनोभावे. बायकोनं पाहिलं, अहो काय बघा ना, काय बघा ना देवाच्या गळ्याकडं. काय? अहो देवाच्या गळ्यातला दागिना मला मला भगवान शंकराच्या गळ्यातला दागिना पाहिजे असं म्हणणारी आजपर्यंत एक बाई नाही जन्माला आली. काली. अहो भगवान शंकराच्या गळ्यातला दागिना घरात निघला तर घराची पळापळ आहे. कळतंय ना तुम्हाला कोणता दागिना आहे? शाबास. मी नाही, महाराज इतके सुंदर शब्द आहेत नामदेवरायाचे. कंठी शोभे वासुकी हार. ज्यावेळेला तो दागिना घरात निघला, घराची धावपळ आहे म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर आम्हाला वासनाच निर्माण होत नाही. वासनेतून सुटण्याची
प्रबळता भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावरती आहे. ते दागिने आणले, एक एवढासा दागिना तो घेतला, देवाच्या पायात वाळे म्हणून बांधला. हे नुसते अख्खे त्या टोपलीमध्ये सळसळ 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 ते दागिने पडत होते. नंदी त्यातूनही उचलत होता. दुसरा एक मोठा दागिना घेतला, कमरेला बांधला करदोटा म्हणून. दोन छोटे छोटे दागिने घेतले, ते कंकण म्हणून बांधले. एक त्याच्यापेक्षा आणखीन मोठा दागिना घेतला, तो दंडामध्ये ज्यावेळेला रुतवला. एक आणखीन दोन छोटे छोटे दागिने घेतले, ते कानामध्ये कर्ण फुलं म्हणून बांधलीत. दुसरा एक भला मोठा दागिना घेतला, ते जटा सुटलेल्या होत्या, त्या जटा आवडल्या आणि त्या जटेला दोरी म्हणून गुंडाळला. एक भला मोठा दागिना घेतला, तो गळ्यामध्ये अडकवला आणि ज्या वेळेला व्याघ्रांबन कमरेला गुंडाळलं आणि भगवान सुंदर अशा पद्धतीनं तयार झाला सगळ्या देवदेवता पुढं. बघा, सगळ्या देवदेवता पुढं भगवान शंकर माग निघालेले आहेत सगळेजण. भगवान शंकर म्हणले, नंदी आपल्याला काही मजा येत नाही गड्या, काय केलं पाहिजे? अरे म्हणले, आपली वरात बोलवा, सगळे आपली वराडी बोलवा. आपली वराडी आल्याशिवाय मजा नाही. दिडे अशी मजा आली पाहिजे, बोलवायचं. हो म्हणले, बोलवा आपल्या वराड्यांना. सगळ्या वराड्यांना नंदीने आवाज दिला. अहो, जगाच्या पाठीवरचे जेवढे सगळे वराडी होते भगवान शंकराचे, तेवढे वराडी नाचत आले. एक लक्षात ठेवा, असं एखादं गाव असेल जिथं मंदिर नाही, पण असं गाव आहे का जिथं स्मशानभूमी नाही? कुठेही जा तुम्ही, स्मशानभूमी आहेच. आणि त्या स्मशानभूमी मधून जेवढी विश्वातली स्मशान आहेत, तेवढ्या स्मशानातून वराडी नाचत यायला लागले. भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती. भूतवेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. ज्या वेळेला पाहिलं, अहो अक्षरशः स्मशानभूमीतून असे वराडी आले, असे कलवरे आले, अशा कलवऱ्या आल्या ज्यांना 10 तोंड आहेत. काहींना तोंडच नाही, काहींना 10 डोळे आहेत, काही बिन डोळ्याचे आहेत. कुणाला माकडाचं तोंड आहे, कुणाला वानराचं तोंड आहे, कुणाला बैलाचं तोंड आहे, तर कुणाला कशाचं तोंड आहे. कुणी इतकं उंच आहे की त्याच्याकडे बघितलं तरी उंची पुरत नाही, आणि कोणी इतकं बुटकं आहे की ते दिसतच नाही. कोण एवढं जाड आहे की त्याच्याकडे पाहता पाहता दृष्टी संपते, आणि कोण एवढं लुकलंय की त्याच्याकडे बघताच येत नाही. हे सगळे वराडी असे नाचत आले. तुम्हाला काय वाटलं? कलवरे म्हणजे तुमच्या आमच्या सारखे कलवरे नाही ना. अहो, त्या कलवऱ्यांमध्ये भूत आहेत, प्रेत आहेत, पिशाच आहेत, याकिनी आहेत, डाकिनी आहेत, पिशाच, वेताळ यांच्यासारख्या सगळ्या योनी आहेत, ज्या योनी बाहेर पडलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला आल्या आणि भगवान शंकराला मिळाल्या, बस म्हणले, जसा नवरदेव तसे वराडी, जसा नवरदेव तसाच सगळे कलवरे. अशी मजा आली. सगळे सगळे कलवरे एकत्र जमले आणि देवता त्यांच्या जवळ आले. अहो म्हणले, आम्हाला भगवान शंकराला भेटायचं नाही. शंकराला भेटता येणार नाही का? दृष्ट लागेल आमच्या नवऱ्याला. आता खरंच नवरदेव दृष्ट लागण्यासारखा होता. दृष्ट लागेल आमच्या नवरदेवाला, बघायचं नाही. निघाले सगळे, आणि जसे निघाले पण जाताना ते शांत नाहीत. महाराज, त्या काळातल्या भूतांना सुद्धा कळत होत, मग ते शांत नव्हते. त्यांच्या मुखामध्ये स्मरण होत, ते भगवान भोले बाबाचं होतं. आपल्याही मुखामध्ये आज एवढा मोठा महाशिवरात्रीचा पर्व काल आहे, जर भूतांच्या मुखामध्ये नाम येत होतं, तर आपण तर माणसं आहोत,
आपल्या मुखामध्ये का नाव नको यायला, पण 2 मिनिटाकरता आपण सगळ्यांनी भगवान शंकरा समवेत हिमालयाच्या यात्रेला प्रारंभ करूयात. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम. अगदी एकूण एक माणसाने भगवान शंकराची कृपा आजच्या दिवशी आपल्यावरती व्हावी म्हणून सुंदर भजन. मी पुढे, तुम्ही सगळे मागे. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले. इको नमः शिवाय.